नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती आंदोलन चालू झालंय किंवा संपलंय. ते आंदोलन झालं आणि आपण सर्वांनी ते पाहिलं सगळ्या गोष्टी. अभिजित दिपके त्या US वरनं आलाय तो पोरगा इथं आणि सगळा प्रोटेस्ट करायचा आहे. त्याला धर्मेंद्र प्रधान म्हणजे कोण शिक्षण आपले मंत्री असतील, कोण वरचे त्यांचा राजीनामा घ्यायचा आहे. नीट पेपर फुटी विरोधात ते सगळं आंदोलन आहे. आता महत्वाची गोष्ट ही आहे की ते तुम्हाला मागचा सांगत बसत नाही. ते सूर्यकांत काय बोलले आणि ते कॉक्रोच म्हटले, पोरांना हिनवलं आपल्या सगळ्या, ती सगळी गोष्ट सोडून द्या. आता ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात खोलात जाण्यात काही अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्टीकडे येऊया की नीटची पेपर फुटी आणि त्या विरोधात उभं केलेलं दिपकेनं आंदोलन आणि त्याच्या समर्थनार्थ किंवा त्या सगळ्या अनुषंगानं तयार झालेली कॉक्रोच जनता पार्टी ती जेव्हा तयार झाली तेव्हा अनेक तरुण तिला जोडले गेले. आता ते कुठून कुठून जोडले गेलेत, बांगलादेश, पाकिस्तान, इकडून तिकडून, हे काय आपल्याला सांगायची गरज नाहीये. ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचा फॉलोअर जो 22-23 मिलियनचा जो काय बेस आहे, त्याची ही एकदा व्हिडिओ बघा. तुम देख पा रहे हो कि ये मैंने पाइथन स्क्रिप्ट लिखी है प्लॉट की मदद से, जो कॉकरोच जनता पार्टी के फॉलोअर्स को स्क्रैप करके इनका डेटा एक जेसॉन फॉर्मेट में यहाँ पे प्रेजेंट कर देती है. अब मैं बताता हूँ इस जेसॉन को प्लॉट करके. तो जैसा कि तुम देख पा रहे हो 19.4 मिलियन फॉलोअर्स पे इसने एनालिसिस परफॉर्म किया. 2.2 मिलियन अकाउंट जो है वो बॉट निकले. 2.3 मिलियन अकाउंट ऐसे निकले जो जीरो फॉलोइंग पे थे और ये 15 मिलियन वाली म्यूचुअल पे मैं बाद में आता हूँ. कंट्री वाइज डिस्ट्रीब्यूशन देख लेते हैं. 15 मिलियन से ज्यादा फॉलोअर्स इंडिया से, 2.5 मिलियन फॉलोअर्स जो पाकिस्तान से और ये बाकी के देशों से आ रहे हैं. मेन स्टोरी इज बेसिकली 5.4 मिलियन अकाउंट ऐसे है जो राहुल गांधी के म्यूचुअल्स है, कांग्रेस के म्यूचुअल से 4.1 मिलियन, ध्रुव राठी के म्यूचुअल से 3.8 मिलियन, नरेंद्र मोदी के म्यूचुअल से है 900 के एंड बीजेपी के म्यूचुअल से है 750 के. दिस इज द लेफ्ट वर्सेस राइट डिस्ट्रीब्यूशन पाई चार्ट ओवर हियर. आता हे 2 मिलियन पाकिस्तानवाले आहेत, हे नक्की काय कशासाठी, म्हणून कुठलं देशप्रेम यांना आणि कुठल्या, बरं हे पाकिस्तानात बसून ह्यांच्यावर कुठला नीटचा घोटाळा किंवा ह्यांना कुठला त्रास झाला मला काही समजलं नाही. त्याच्यामुळं सरळ सरळ समजून आलं की ही काय लोक आहेत. बरं ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सिस्टम विरोधात बोलायचं नाही का आपण? नाही, बोललं पाहिजे निश्चित. मी हिंदू आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी माणूस आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त अंधभक्त झालो पाहिजे या मोदी सरकारचा किंवा नाही. सिस्टमच्या विरोधात निश्चित बोललं पाहिजे, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण देशविरोधी कुठली गोष्ट केली पाहिजे. ज्या आपण देशात राहतोय, ज्या मातृभूमीमध्ये राहतोय, तिचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. पण ही कॉक्रोच जनता पार्टी कशाच्या बेसवर बनवली आणि कुणी या काँग्रेस, मी सरळ सांगतो, राहुल गांधी काँग्रेसनं किंवा हे सगळ्या लेफ्टिस्ट लोकांनी हे सगळे एक चळवळ आणि या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. त्यांना असं वाटलं की आपण नेपाळ सारखी एखादी परिस्थिती करू, सरकारला सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी धावून पळून मारू. या असल्या गोष्टी, असल्या फालतू भंपक गोष्टी बोलणाऱ्या लोकांना एक गोष्ट सांगायची, ते नेपाळ आहे. इथं आपलं भारत सरकार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा धुरंधर चित्रपट पाहता तेव्हा त्याला प्रोपोगंडा म्हणणाऱ्या सर्व लोकांना एक गोष्ट मला सांगायची आहे, त्या तिथल्या कराचीतल्या लॅरी मधल्या सगळ्या अंडरवर्ल्ड आणि सगळ्या लोकांना ज्या अननोन गनमॅननी ठोकलं ना किंवा सगळ्या गोष्टी केल्या ना, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि ते आपण केलंय. आणि हे कुणी काही व फुकटचं किंवा भंपक प्रोपोगंडा सांगत नाहीये. आजही तुम्ही जाऊन पहा, आजही अनेक त्यांचे व्हिडिओज असतील किंवा त्यांचे पुरावे असतील किंवा आपली रॉ ज्या प्रकारे काम करते, त्या सगळ्या गोष्टी जर तरच्या नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मग या गोष्टींवरती स्वाभिमान अभिमान नसणारे हे कॉक्रोच, हे हरामखोर, यांना काय देशाविषयी पडले सांगा ना मला. हा अभिजित दिपकेचा एक जुना व्हिडिओ बघा, जो सीए आणि NRCच्या विरोधात काय बोलत होता. तो मोदी कौन था मेरा धर्म पूछने वाला, मेरे कपड़ों को देखकर? कभी नहीं हुआ. नरेंद्र मोदी का कौन है? NRC करके आप यहाँ की जनता से उनके सर्टिफिकेट मांग रहे हो, डॉक्यूमेंट मांग रहे हो. अरे बेशरम, पहले अपनी डिग्री तो दिखाओ. नरेंद्र मोदी को बता दो, चाहे जितनी हड्डियां तोड़ दो, लेकिन ये देश नहीं तोड़ सकते. और आखिरी बात ये कहूंगा, नरेंद्र मोदी देश नहीं है, RSS संसद नहीं है और मनुस्मृति संविधान नहीं है. आज अभिजित दिपके त्या उमर खालिद असो, तो अफजल गुरु असो, यांची सगळे तळवे चाटणारे. त्याच्यानंतर ती कालचे जे ते शमने कोण आले ना, 3 जण पत्रकार परिषद घेण्यासाठी, कोण कन्सल्टंट काय त्याच्याला ते नावं, त्यांची पत्रकार आहे, कोण जर्नलिस्ट आहे, या सगळ्या गोष्टी सांगणारी ही लोक हे कुठल्या विचारसरणीचे, जरा यांचे हे व्हिडिओज बघा, मग तुम्हाला कळतील यांची लायकी बडव्यांची काय आहे. क्या भगवान एनिमल फिल्म के रणविजय जैसा सैडिस्ट हो सकता है? ये तो ऐसा हुआ कि भगवान ऐसा सैडिस्ट है कि ओ आओ मेरे चाटुकार, मेरे चरणों का पानी पियो. नाम क्या? दक्ष प्रजापति. और उसकी बेटी कौन? सती. सती एक दिन इंस्टाग्राम चला रही, सामने आई प्रोफाइल शिव की. शिव कौन? अपने हरियाणा का चोरा, देसी बंदा. ऐसे एक बार ठंड लग रही, वहां पे देखा शमशान घाट में चिता जल रही है, उसके आगे बैठ के हाथ सेकने लग गया, राख अपने ऊपर लगा ली. तो सती तो फुल इंप्रेस, यार क्या कूल बंदा है, बोली डैडी मुझे तो इसी से शादी करनी. ये पूजा वो पूजा, ये सब क्या है? कृपा की भीख के लिए.
यांचे मुद्दे योग्य होते, पण यांच्या मागून किंवा ही कुठल्या विचारसरणीची सगळी त्या JNU वाली सगळी ही पोरं ही काय नक्की यांची घाणेरडी मानसिकता आहे ना, हे आपल्याला सगळ्यांना समजतं. म्हणजे एकाने एक चांगला प्रश्न केला होता की इंडियन आर्मीचे जेवढे फॉलोअर नाही आहेत ना तेवढे यांचे फॉलोअर आहेत. म्हणजे देशाच्या सर्वोच्च आपल्या आर्मीपेक्षाही यांना मानणारा कुठला असा वर्ग आहे, तर तो वर्ग आज आपल्याला सगळ्यांना समजलाय आणि यांची काय लायकी नाही सगळ्या लोकांची हे आपल्याला समजले. देशविरोधी सगळ्या घोषणा करतात. नेपाळ सारखी परिस्थिती होऊन काय तुमच्या देशाला जाळून टाकायचंय, असं काय तुमच्यावरती अन्याय होतोय? सिस्टमच्या विरोधात लढा निश्चित लढा, पण कुठल्या तरी एका विचारांच्या बाजूने लढा हा मला मान्य नाही आणि हे निश्चित चुकीचंच आहे. कारण तुम्हाला सिस्टमच्या विरोधात लढायचंय तर तुम्ही कुणाच्या एका बाजूने जाऊ नका. तुम्हाला दोन्ही बाजू सोडून कुठेतरी स्वतः स्वतंत्र उभं राहायला पाहिजे. आणि हे जे काही फॉलोअर्स बिलोअर्स आहेत ना, ही जेनजी सगळी लोक, मी तुम्हाला आठवत असेल तर मी एक म्हटलं महाराष्ट्र जनता पार्टी असं नाव देऊ, एखादी पार्टी काढूया, आणि मग ती पटापटापटा सगळी पोरं मला फॉलो करायला लागली, अनेक प्रश्न विचारायला लागले, असं करू तसं करू, याव करू त्याव करू. म्हणून मी इथे अचानकपणे खेळी गेली. मी काय केलं माहितीये का, मी या सगळ्या लोकांना सांगितलं की तुमच्या आजूबाजूला काहीतरी चुकीचं काम घडतंय. तुमचं गाव असेल, तुमचा तालुका असेल, तुमचा एखादा रस्ता असेल, कुठं बस स्टँड असेल, कुठं काही असेल, तुमच्या हातात फोन आहे, बरोबर की नाही? तो फोन घ्या आणि फक्त व्हिडिओ बनवा की इथं असं असं चुकीचं काम घडतंय आणि त्याच्या विरोधात आवाज उठवा, असं मी एक आव्हान केलं. आणि त्याच वेळेला मला समजलं की आपली ही झंडू जनरेशन ही फक्त फोनवरती बोलबच्चन करायच्या कामाची आहे. यांच्यात तेवढा दम नाहीये. क्रांती कशी घडवली जाते, क्रांती घडवण्यासाठी स्वतःचं बलिदान द्यावं लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, ज्या सर्व लोकांनी, ज्या मांदियांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला ना, ती क्रांती उभी केली ना, त्याच्यासाठी अंगावरती जखमा घेतल्यात, त्याच्यासाठी कितीतरी लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याला म्हणतात क्रांती. आणि ती क्रांती करण्यासाठी हे करावं लागतं. आपली झंडू जनरेशन फोनवरती नुसत्या उघड्या नागड्या बाया बघण्यात आपला दिवस जातोय, नुसता ट्रेंड चालवण्यात, फोटो काढण्यात, रील्स बनवण्यात, वाकडं तिकडे काहीतरी फालतू कंटेंट बनवण्यामध्ये, फॉलोअर याच्यामध्ये आपली झंडू जनरेशन पडले. आपल्या लोकांमध्ये क्रांती या सगळ्या गोष्टी राहिल्यात का? म्हणून मी सांगितलं ही शेवटची पिढी, क्रांती करणारी, सॅक्रिफाईस करणारी, ही आपली शेवटची पिढी आहे. येणाऱ्या काळामध्ये इंडियन आर्मीमध्ये जाणारी लोक देखील किती देशभक्त असतील किंवा अशी किती राहिलेत देशामध्ये, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. हा हिंदूच या देशाला वाचवणार आहे. या हिंदूनेच या देशाला सगळ्यात महत्वाचं संरक्षण दिलंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, त्याला काही फरक नाही, पण तो हिंदू आहे म्हणून हा देश उभा आहे, एवढं लक्षात ठेवा. तो अभिजित दिपके आला, जे तिकडे म्हटला की मी आता भारतामध्ये येतोय, जय भीम म्हटला. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर बाबासाहेबांचा फोटो हातामध्ये घेऊन नाचवत आला. त्याच वेळेला मला सगळी गोष्ट क्लिक झाली की निश्चित 100% 100% राहुल गांधींनी, या सगळ्या काँग्रेसी लोकांनी ही सगळा प्रोपोगंडाने या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हातात घेणं, डायरेक्ट यांनी सांगून दिलं की सगळ्या भारतातल्या दलित लोकांना कुठे ना कुठेतरी यांच्या बाजूने, लेफ्टिस्ट लोकांच्या बाजूने खेचण्याचा एक मोठा निव्वळ प्रयत्न या सगळ्या लोकांनी केलाय. कारण दलित लोकसंख्या किंवा दलित जी वोट बँक आहे देशातली, ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ती जर काँग्रेसच्या बाजूने गेली किंवा ती सहसा तरी अर्धे दलित आपले बांधव तर सगळे लेफ्टिस्टच आहेत. मग ते जय भीम जय भीम म्हणणारे असोत किंवा देशविरोधी बोलणारे असोत, मोदींचा विरोध करणारे असोत, आणि फार मोजके देशभक्त किंवा आपली दलित बांधव आहेत की ज्यांना खरोखर देशाविषयी काहीतरी वाटतं, ज्यांना आपल्या मातृभूमीविषयी काहीतरी वाटतं, पण ती फार फार कमी बोटावरती मोजणे येतात. कारण त्या दलित समाजामध्ये देखील अत्यंत घाणेरडे विचार काही पसरवले जातात, पेरले जातात आणि त्यांना हिंदू विरोधी केलं जातं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना बरोबर माहिती आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जो हिंदू आहे प्युअर, तो बीजेपीचा वोट बँक आहे. जे मुसलमान आहेत किंवा लेफ्टिस्ट आहेत ते काँग्रेसचा वोट बँक आहे. आणि त्याच्यामध्ये मग राहिलेला हा जो दलित आहे, मग त्या दलिताला कसं आपल्या बाजूने करून घ्यायचं, त्याला कसं आपण आपल्या साईडनं करून घ्यायचं, त्याच्यासाठी हा केलेला एक प्रोपोगंडा आहे. तो सरळ सरळ दिसतोय. जसं मागे अमित शहाच्या विरोधामध्ये ते संविधानाचं सगळं ते आंदोलन वगैरे या गांधी परिवाराने किंवा राहुल गांधी यांनी केलं होतं, पण त्यांना संविधानाविषयी काही माहीत नाहीये. यांनी 10 वेळा संविधान मोडून तोडून किती वेळा लिहिलं किंवा किती वेळा काय काय केलं, तर हे काही सांगायची गरज नाही, ते सगळं आपल्याला माहिती आहे. या जंतर मंतरवरती ते फोगाड बिगाड ते रेसलर वगैरे त्यांचे एक मोठे सगळं आंदोलन, या सगळ्या गोष्टी झाल्या. शेतकऱ्यांचं आंदोलन असो, मग तिथनं कुठले खलिस्तानचे नारायण वगैरे लावले जात होते. या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला एक व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजतात की भारतामध्ये सध्याच्या सरकारच्या विरोधामध्ये जे जे काही करता
करता येईल ना, ती चळवळ ही सगळी लोक उभी करतायत. या अभिजित दिपकेला कधी पहलगामचा हल्ला दिसला नाही. या अभिजित दिपकेला कधी देशविरोधी जी सगळी लोक या पाकिस्तान ISI वगैरे ही जे काम करतात त्यांच्या विरोधात कधी ही लोक बोलत नाहीत. म्हणजे याचा अर्थ हे सरळ सरळ देशद्रोही आहेत, सरळ सरळ देशद्रोही. यांना CAA NRC सारखे कायदे नकोत. यांना पहलगाम मध्ये घडलेल्या हल्ल्याविषयी त्यांना काय बोलायचं नाहीये का? कारण कुठले तरी पाकिस्तान मधले किंवा कुठले तरी लेफ्टिस्ट आपले दुखवतील. म्हणजे हरामखोर आपल्या देशामध्ये राहणार, आपल्या देशाचं खाणार आणि आपल्या देशावरती जे काही बाहेरून हे आतंकवादी हल्ले करतात, आपल्या मासूम लोकांना मारलं जातंय, या सगळ्या गोष्टीच्या विरोधात हे शांत बसणार. आणि काल नीटचा पेपर फुटला तर याच्या बुडाला झाल्याच्या मिरचीला, म्हणजे तो पहलगामचा हल्ला झाला त्याच्यामध्ये जी लोक मारली गेली त्याच्या विरोधात जे भारतानं सिंदूर नावाचं ऑपरेशन केलं, त्या सिंदूर विषयी देखील यांना कुठे ना कुठेतरी अडचण होती. असल्या घाणेरड्या विचारसरणीची सेक्युलर लिबरल सगळी घाणेरडी लोक आपल्या देशाला उभी करणार. ही लोक आपल्या देशाला उभी करणार. अरे आपल्या देशाला उभी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्राणांची आहुती दिली, जरा बघा, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, हे आरामखोर, हे 3 काल जे पत्रकार परिषदा घेत होते भडवे, यांची तुलना आपल्या क्रांतिकारांशी करते. भडव्यांना फाशी द्या बघू मग. जसं आमच्या क्रांतिकारांनी फाशी घेतली तशी यांना फाशी द्या बघू मग. यांचं बलिदान आम्ही पुढे लय मानू. तो ध्रुवराठी भडवा तिकडे जर्मनी का कुठं बसलाय तो भडवा तिकडे जाऊन, आणि तिथनं या देशा विरोधी कारवाया, देशविरोधी गरळ ओकतोय. त्याला फॉलो करणारे, त्याच्या व्हिडिओ बघणारे सगळे हे बांगलादेश आणि पाकिस्तान मधली अर्धी लोक आणि आपल्या इथली गांडूगाई साली लोक ज्या देशविरोधी सगळा विचार करतात, या साल्यांना बाहेर काढून ठेचले पाहिजेत. जसं झुरळाला आपण चिरडून टाकतो ना, तशी ही काही हरामखोर लोक चिरडली पाहिजेत. पण आता देशातला तरुण सावध झालाय. त्याला समजलं की हे काय होतं, हे थोडंफार आपल्याला आपण चुकलो या सगळ्या गोष्टी करताना. आपल्या सगळ्या तरुण पोरांना माहिती आहे. पोरांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी कितीतरी तुम्हाला भूलचूक या सगळ्या गोष्टी करणारी लोक येतील, पण सजग राहा. मी काय म्हणतो, माझं एक वैयक्तिक मत होतं की हा अभिजित दिपके जर चांगलं काही करत असेल, मी त्याला सपोर्ट द्यायला तयार होतो. पण मी पहिल्यापासून मला थोडंसं संभ्रमामध्ये होतो, कारण तो जसा मोदींना हटवा, बीजेपीला हे करा, बीजेपीला ते करा, आणि त्या आपशी वगैरे त्यांचं कनेक्शन, या सगळ्या गोष्टी आल्या जेव्हा समोर, तेव्हा समजलं अगदी हा काय लायकीचा पोरगा आणि काय नक्की हा काम करतोय आणि कशासाठी याला कुणी उभं केलंय, काय केलंय. तिकडे US मध्ये बसून काही नको असल्या गोष्टी करतोय. इथे येऊन बाबासाहेबांचं नाव वापरून दलित समाजाला भडकवण्याचं जे काही काम चालू आहे या सगळ्या लोकांचं, जे आतापर्यंत काँग्रेसनं केलंय. आतापर्यंत एक साधी गोष्ट घ्या, तुम्हाला एक साधी दलित बांधवांना म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा दलित बांधवातल्या एखाद्या मुलीवरती बलात्कार किंवा एखादी गोष्ट होते, तेव्हा तुम्हाला मी सांगतो, जेव्हा कोणीतरी यांच्या कम्युनिटीचा असतो ना, तेव्हा हे काँग्रेसवाले अजिबात तोंड उघडत नाहीत, अजिबात. तुम्ही ते आर्टिकल 370 काहीतरी चित्रपट आहे आयुष्यमान खुरानाचा, तुम्ही तो पाहिला असेल का? त्यावेळेला UP आणि बिहारमधली ही परिस्थिती होती. जे आपले दलित लोक होती किंवा दलित मुली होत्या ना, त्यांना सरळ सरळ घरातून उचलून घेऊन जायचे, सरळ. त्यावेळेला सरकार कुणाचं होतं? बीजेपीचं होतं. त्यावेळेला कुठल्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये बसले होते कोणी? नाही. त्यावेळेला जातीवाद आपल्या देशामध्ये एवढा भयंकर प्रमाणामध्ये होता ना, जेवढा आत्ता नाहीये, किंवा जेवढा आत्ता नाहीये तो का नाहीये म्हणून हे काँग्रेसवाल्यांनी सगळी लोक तो जातीवाद भडकवण्याच्या मागे, उकरण्याच्या मागे आहेत. कारण त्यांना माहिती आहे हे झाल्याशिवाय आपल्याला मतदान आणि या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. जे शरद पवार मराठा समाज आणि मराठा समाज असा दोन्ही विरोधात करतात, किंवा मराठा OBC असं करतात, मराठ्यांना दलित चिटकवले जात आहेत, इकडं मुस्लिम लोक 5% आरक्षण घेण्यासाठी चिटकवले जातात. हे जे जातीवादी जे भेळ मिसळ करण्याचं जे पहिल्यापासून या लोकांना सवय आहे ना, ते आपल्या सर्वांनी पाहिले. जेव्हा लव जिहाद एखाद्या आपल्या दलित मुलीवरती होतो, तेव्हा हे अवाक्षर उठवत नाहीत. तेव्हा आपल्या हिंदू संघटना, हिंदू लोक तिथं जाऊन त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे लक्षात ठेवा एकदा. मग ज्या दलित बांधवांना असं वाटतंय ना की या देशातले मुसलमान आमचे आहेत, मग त्या दलित बांधवांनी जाऊन, आता हिंदू तिथले पंडित, आपले काश्मीर पंडित जे आहेत ते सगळे तिथून निघून आले, त्यांच्या जागा खाली राहिलेत. मग तिथं जाऊन काश्मीरमध्ये सगळ्या आमच्या दलित बांधवांनी एकदा राहून दाखवावं. आणि तिथं तुम्ही जरी मी म्हणतो 15 वर्ष राहिलात ना आणि सुरक्षित राहिलात, दाढी मिशा तुमच्या काढून देईल. फक्त तुम्ही धर्म परिवर्तन करायचं नाही, एवढंच मी सांगतो. तुम्ही फक्त तिथं जाऊन राहून दाखवा, मग तुम्हाला सगळं क्लिअर होईल. मग तुम्हाला कळेल की नाही नाही नाही, आपण जे काही जय भीम जय मीम करत होतो ना, तिथं आपण फसलो आणि तिथं आपण फसतो, एवढं लक्षात ठेवा. आता येऊ त्या जरा आंदोलनाविषयी बोलूया. त्या आंदोलन आलं, तो अभिजित दिपके अगदी काय नाचत कॉन्फिडन्सनं आलाय, आणि त्या सगळ्या जंतर मंतरवरती ती सगळी पोरं, आता तिथं अर्धे पत्रकार, पोलीस, हे युट्यूबर, हे इन्फ्लुएन्सर, हीच सगळी अर्धी लोक ते आपलं शूट करायला. नाही तर मी म्हटलं 22 मिलियन फॉलोवर आहेत. मी जेव्हा सकाळी उठलो मला असं वाटलं की बाप रे, काहीतरी राडा होणार आता दिल्लीमध्ये.
भयंकर देशभरातून सगळी पोरं जाणार आणि तिथं मग सगळा जाम होणार, फार मोठं आंदोलन होईल. या आईला त्या आंदोलनाच्या मी बघितलं, म्हटलं या अवघड आहे. त्यातली ती जी काय काय लोक आली होती ना, अरे बापरे, ते तर ते LGBT वगैरे अशी काही ती लोक असतात ना, ती पहिल्यापासूनच आम्हाला आझादी पाहिजे, आझादी येण्यासाठी कशाची आझादी पाहिजे, एखादी यांची ट्रेन भरा आणि तिकडे पाकिस्तानमध्ये नेऊन सोडून द्या त्यांना, तिकडे आझादी पाहिजे तर, नाही तिकडे बांगलादेशमध्ये सोडून द्या. बघावं तेव्हा साला आझादी पाहिजे, कसल्याची घंट्याची आझादी पाहिजे, अजून कसली तुम्हाला आझादी पाहिजे. आता तुम्ही तुमचे काय चाळे ते सगळं करताय, पुरुष आहेत साडी घालतायत, कोण टकलं करतंय, कोण काय करतंय, कोण येडे चाळे काय करतायत, तुम्हाला अजून आझादी कसली पाहिजे, उघडे फिरा. त्या तिथे आंदोलन करण्यासाठी विषय कुठला आहे, काय आहे, यांचं आपलं काय तिथल्या तिथं झालं मला समजलं नाही. नंतर मला कळलं की हे कॉक्रोच जनता पार्टी हे येऊन आपल्या सत्ताधाऱ्यांना हलवणार किंवा हे सिस्टमला हलवणार. अरे हे झाले खालच्या खाली हे जे कोण 3 काल पत्रकार आणून उभे केले होते, ज्या यायला काय झाले, देशविरोधी सगळ्या गोष्टी करतायत आणि बोलतायत, हे आपल्या देशाला क्रांती करून देणारं सिस्टम हलवणार. त्यांची सिस्टम सगळे हलवून गेले आणि ह्यांचं सगळं खोटारडेपणा या सगळ्या देशानं पाहिलाय. त्याच्यामुळे यांना मला असं वाटतं एक झटका दिला पाहिजे, एकदा यांना झटका दिला पाहिजे, यांच्यावरती कडक कारवाया केल्या पाहिजेत. कारण कोणीही उठवेल आणि देशाच्या विरोधामध्ये आवाज उठवेल, सहन केलं जाणार नाही, निश्चित केलं जाणार नाही. आज त्या आंदोलनामध्ये किती अर्थतज्ञ किंवा किती शैक्षणिक तज्ञ किंवा किती अशी डॉक्टर, सगळ्या परिसरातली किंवा सगळ्या हुद्द्यावरती असणारी मोठी लोक त्या आंदोलनामध्ये होते. कोणी नव्हतं. हेच आपले काँग्रेसचे तिथले स्थानिक आपले कार्यकर्ते वगैरे, त्यांना सांगितलं असं जा तिकडं दीपकेच्या सोबत थोडंसं आंदोलन करा, थोडंसं काहीतरी करा. त्यामुळे सोशल मीडियावरची पार्टी, सोशल मीडियावरती राहणारे फॉलोअर फालतू हे सगळे लोक, यांना काही महत्व देण्याची गरज नाहीये, काही करण्याची गरज नाहीये. मला खरोखर असं वैयक्तिक त्यावेळेला वाटलं होतं की खरंच देशाच्या सिस्टम विरोधात कोणीतरी तरुण आवाज उठवतात, जे जेन्युअन आहेत, जे कुठल्याही एका बाजूचे नाहीये, जे खरोखर सिस्टम साठी म्हणून लढतायत. पण तसं दिसलं नाही. आणि कारण काय होणार आहे माहितीये का, असं जर झालं ना तर येणाऱ्या काळामध्ये चांगली लोक जी आहेत समाजामध्ये काम करणारी, त्यांच्या मागं किंवा त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा कमी होईल, एवढं लक्षात ठेवा. मी पण हिंदू आहे, मी पण कट्टर हिंदू आहे, मला पण माझं हिंदुइझम, माझी संस्कृती मला आवडते. पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त एकाच विचारांचा आहे. मला जेव्हा सिस्टमच्या विरोधात चूक वाटते तेव्हा मी चूक बोलतो आणि ते निश्चित बोलतो. मग ते विरोधक असो, सत्ताधारी असो, मोदी असो, नाही तर फडणवीस असो, नाही कोणी असो, मला तिथं बोलणं योग्य वाटतं, कारण मी सिस्टमच्या विरोधात आवाज उठवतो. पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या सगळ्या गोष्टी सोडून किंवा मी फक्त जय श्रीराम या सगळ्या गोष्टी करत बसावं. नाही, याच्यात देखील चूक आहे, ते देखील बोललंच पाहिजे. अशा पद्धतीचं जर कोणीतरी उभं राहिलं असतं तर लोकांनी साथ दिली असते तर आम्ही समजू शकलो असतो. पण सरळ देशविरोधी घोषणा, देशविरोधी कारवाया करणाऱ्या अभिजित दिपकेचा मी जाहीर निषेध करतो. आणि असल्या तर आपल्या देशातल्या तरुणांची माथी भडकवून जर आपल्या भारताचा नेपाळ करू इच्छिणाऱ्या सगळ्या लोकांना मला असं वाटतं 3rd डिग्री दिली पाहिजे यांना आतमध्ये घेऊन साल्यांना. बाबासाहेबांचं नाव वापरून जी राजकारण करतात आणि सगळ्या गोष्टी या दलित बांधवांची डोकी भडकवतात, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, एवढंच मी सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं या दिपके बद्दल तेवढं व्यवस्थित सांगा. कारण दिपके आज संपला, त्याचं अस्तित्व आज संपून गेलं. इथून पुढे दिपकेन चिपकेन फिपके यांचा काहीही संबंध नसणार आहे. आणि त्यांना फॉलो करणाऱ्या सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही फॉलो केलंय, तुम्ही देशविरोधी लोकांच्या आवाजाला जर ताकद देत असाल तर तुम्हीही तितकेच देशविरोधी आहात, एवढं लक्षात ठेवा.